पहा झाला वायफाय कनेक्ट हॅलो व्हायला पाहिजे माझ्या माहिती हॅलो. खरे छोटे सरकार ते त्याला आयडिया सोडून द्या. हॅलो. सर, जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू होत्या, मात्र आता फक्त भाजपने एक हाती सत्ता स्थापन केलेली आहे, आपण बाजूला पडलेले आहात. नाही, आम्ही बाजूला पडलेलो नाही आहे. वरिष्ठ नेत्यामध्ये आमचे उदय सामंतजी आणि चव्हाण साहेब भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष यांच्याशी त्यांची बोलणं झालं. बोलण्याप्रमाणे त्यांच्या चर्चेप्रमाणे आम्हाला आदरणीय एकनाथ शिंदे साहेबाचा आदेश होता की जसं ठरवल्या जाईल त्या पद्धतीने पुढे चालायचं काम करायचं. आम्ही त्या पद्धतीने तयारीला लागलेलो होतो. परंतु मध्यंतरी आता स्थानिक पुढारी जिल्ह्याचे आणि प्रांत अध्यक्ष चव्हाण साहेबांमध्ये काय बोलणं झालं मला माहीत नाही. परंतु अशा पद्धतीने विश्वासघात माझ्या राजकारणामध्ये पहिल्यांदा झाला. शेवटच्या क्षणापर्यंत निर्णय घेतला आणि आम्ही तर आमच्या नेत्याच्या आदेशाचं पालन केलं आणि याला बहिष्कार टाकला. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आम्ही त्यांचे मित्रपक्ष आहे. आम्ही काही असं आणि सिल्लोड सोयगाव सोडून युती बी झालेली होती पुऱ्या जिल्ह्यामध्ये. तर म्हणजे दोघांमध्ये तसं काही नाही. निवडणूक झाल्यानंतर समन्वयाने निवडणूक लढावी, समन्वयाने वाटाघाटी करावी. पहिले आम्हाला अध्यक्षपद देता असं त्यांच्या अध्यक्ष महोदयांनी सांगितलं आणि मग त्या पद्धतीने आम्ही तयारीला लागलो. मग आम्ही आमच्या पद्धतीने युती होणार आहे या पद्धतीने आम्ही काही बाकीची तयारी केली नाही आणि नंतर असा विश्वासघात केल्यानंतर आम्ही बहिष्कार घातला. आता बहिष्कार घातल्यानंतर त्यांच्या खरं म्हणजे त्यांनी सांगितलं आम्हाला 2 दिवस आम्ही वाढून घेऊ, 2 दिवसानंतर निवडणूक घेऊ. अशा पद्धतीच्या अनेक स्ट्रॅटेजी ज्या पद्धतीने बोलले आणि त्याची अंमलबजावणी झाली नाही, याच्यामुळं खरं म्हणजे शिवसेना पक्ष हे एकनाथ शिंदे साहेबाचा आदेशाचा पालन करून आम्ही आमची जी काही त्यांनी ठरवलेलं होतं का आम्हाला पहिले अध्यक्षपद देणार, राज्याच्या माहितीमध्ये राज्याच्या वाटाघाटीमध्ये हे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आम्हाला अध्यक्षपद द्यावं असं त्यांचं ठरवलं. 1-2 मतं कमी जास्त असतात, त्याच्यामध्ये काही फार मोठी गोष्ट नाही. परंतु ह्या पद्धतीने जसा काय म्हणतात त्याला केसाने गळा कापणे असा एक खेळ झालेला आहे. आता याचा पुढचा निर्णय सन्माननीय नेतेगण काय घेतील त्याच्यावर अवलंबून राहील. शेवटी आम्हाला एकनाथ शिंदे साहेब जे आदेश देतील त्या पद्धतीने आमची पुढी राजकीय जिल्ह्यामध्ये कसं करायचं, काय करायचं, पक्ष कसा कोणत्या पद्धतीने युतीचा, कोणी धर्म पाळायचा कोणी नाही पाळायचा, हे सर्व आता पुढचे वरिष्ठ नेते. त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही लोक संपर्कात होते, नंतर तुम्ही उभाठासोबत जाऊन सत्ता स्थापन करणार होते. एक लक्षात घ्या, उबाटासोबत तर पहिले ते गेले. हे असं त्याच्याबद्दल पूर्ण माहिती दिली तर तुम्ही माहिती काढू शकतात कोण कोणाच्या. मी तर लास्टमध्ये आता या 2 दिवसामध्ये मी माझ्याकडे घरामध्ये दुःख होतं म्हणून मी या प्रक्रियेमध्ये नव्हतो. परंतु विलासबापू होते, आमचे ऑब्झर्वर होते आणि विशेषतः एकनाथ शिंदे साहेबांच्या पूर्ण तंतोतंत माहिती घेऊन चर्चा घेऊन मध्यस्थिती करण्यासाठी त्यांनी यांना ठेवलं होतं. आमच्या शिवसेनेतर्फे उदय सामंत साहेब आणि त्यांच्यातर्फे चव्हाण साहेब. पण जवळपास तुम्ही दोघे उद्धव ठाकरे आणि तुम्ही एकत्र यायला तयार झालेला होता, एकमेकांचे सदस्य एकमेकांसोबत होते कधी आता तुमच्या आता मधल्या काळामध्ये कसा उद्धव ठाकरे गटाचे सदस्यांनाही तुम्हीच सांभाळत होता, मात्र नाही, त्यातले नाही, काही नाही सदस्य नाही, फुटले. त्यांना सांभाळायचा जो विषय आहे ऑलरेडी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ लोकांनी त्यांना सांभाळण्याचा 100% प्रयत्न केला. 5 जणांना मुंबईला घेऊन पण गेले आणि ते रिटर्नसुद्धा आले. 6 जणांना रिटर्नसुद्धा आलेले आहेत आणि त्यांच्याची आर्थिक व्यवहाराशी पण त्यांची बोलणी झालेली होती. तर आम्ही हा प्रयत्न केला नाही, त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि ते जेव्हा त्यांच्या लक्षात आले की हा प्रयत्न आपला अपुरा पडतोय त्यावेळी त्यांनी तो प्रयत्न सोडलेला आहे. पण आताही त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे गटाचे लोक आहेत जे बहुमताचा आकडा ते दाखवत आहेत तिथे. नाही बघा, नाही, एक लक्षात घ्या, प्रश्न तुम्हीच विचारू लागले की ते आमच्यासोबत नाही, आहे, म्हणजे तुम्हीच विचारू लागले की ते त्यांच्यासोबत आहे. तर मग आता निश्चित आहे काय, तुमच्यासोबत येणार होते, त्यांनी पळवले असं म्हटलं जातं. हे बा आमच्यासोबत येणार होते. आता यायला कोणी आमच्यासोबत आला आम्ही नाही म्हणू शकतो कोणताही राजकारणी, पहिला प्रश्न आहे. परंतु आम्ही या स्ट्रॅटेजीमध्ये आमचा पक्ष, आमचे नेते, आमचे सर्व लोक विश्वासावर राहिले आणि हे विश्वासघात आहे. मी इतकंच बोलणार, ते जिल्हा लेवलच्या नेत्यांनी केलं का अजून कोण याच्यामध्ये समाविष्ट आहे हे मला माहीत नाही. पण मी जे गेल्या 3 दिवसापासून मी याच्यामध्ये आहे,
माझ्याकडे घरामध्ये दुःख होतं म्हणून मी राजकारणामध्ये याच्यामध्ये इंटरफिरन्स नाही केला मी. आणि 3 दिवसापासून मी आहे, तर कोणी फोन करतो एकमेकाला, एका पहिल्यांदा होऊ लागलं का? राजकारणामध्ये प्रत्येक माणूस एक दुसऱ्याला फोन करतोय, बोलत असेल तर ती काही बोलणं प्रत्येकाला. आता उभाटा म्हणजे कसं आहे का, त्यांनी सांगितलं की आम्ही कोणालाच पाठिंबा देणार नाही, त्यांची स्ट्रॅटेजी पहिली. तुम्ही ऐकलीच नव्हतं की नाही? ऐका ना, पहिले सुरुवातीचं शेवटी निवडणूक तर सुरुवातीपासून तुम्ही बोलू लागले ना. पहिले त्यांनी काय सांगितलं, आम्ही कोणालाही सपोर्ट करणार नाही. तर मग संपर्क करण्याचा प्रश्नच नाही आहे. आमची युती ही वरच्या लेवलला आहे, सिल्लोड सोयगाव सोडून. मी तुम्हाला परत क्लिअरिफिकेशन देऊ लागलो, परत त्यांनी कोणीतरी खडा टाकू नये म्हणून मी पहिलेच बोलून देऊ लागलो की सिल्लोड सोयगाव सोडून आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये युती केली होती. मग युतीचा धर्म पाळणं हे मोठ्या भावाचं काम आहे का? नाही आहे, प्रश्न आहे. आम्ही तरी काहीतरी गुवाहाटीला गेलो त्यावेळेस असं घेऊनच गेलो होतो आम्ही. त्याची बी आठवण ठेवत नसेल तर मग काय करायचं तर करा. मग काय हे बा, शब्दाचाच खेळ असतो. राजकारण हा शब्दाचा खेळ आहे आणि या खेळामध्ये शब्द पाळला नाही तर मग मी असो, आमचे साहेब असो, आमदार महोदय असो, उपमहापौरजी असो, कोणी असो, शेवटी प्रस्ताव त्यांनी वरच्या लेवलवर चर्चा, खाली लेवलवर चर्चा होणार होती का? ही चर्चा वरच्या लेवलवर चालू होती. आणि एकनाथ शिंदे साहेब आमचे सर्वांचा रिमोट कंट्रोल म्हणून सर्व अधिकार त्यांना आहे. त्यांचा झालेला आदेश आमच्यासाठी अंतिम असतो. तुम्ही आता वरच्या लेवलचं सांगताय, पण खालच्या लेवलवर तुमचं आणि त्यांचं जमलं होतं, ही खेळी भाजपने उलथवून लावली अशा पद्धतीने. अरे साहेब, हे जमलं असतं तर आम्ही तुम्हाला बोललो असतो ना. तुम्ही एक लक्षात घ्या, मग पहिल्या वेळेस आम्ही खेळ खेळला नव्हता का? मला हे खेळ शिकवायची गरज आहे का? निवडणुकीत तुम्हीच सगळं मी याच्यामध्ये इन्व्हॉल्व नव्हतो म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली. नाही तर मी असतो तर कमाल झाली. निवडणुकीसारखं हा, आम्ही तर खुला केला होता, तुम्हाला माहित आहे, पण आम्ही लपून नाही केला. तुम्ही एक लक्षात घ्या, जसा निर्णय लागला, इकडे रिझल्ट लागला, तिकडे मी पालकमंत्री महोदयाला बोललो का टाळी घ्यायला तयार आहे का? कदम साहेबांनी सांगितलं आम्ही टाळी घ्यायला तयार आहे, तर मला आम्ही बी तयार आहे, झालो. आणि शब्दाचाच खेळ होता, पण शब्द पाळला आम्ही, शब्दाला धोका दिला नाही. त्यांच्याकडे महानगरपालिकेला तुमची गरज नव्हती, त्यांनी तुम्हाला उपाध्यक्षपद दिलं. आताही तुम्हाला जर अध्यक्षपदाच्या हव्यासापोटी तुम्ही जर राजकारण केलं नसतं तर उपाध्यक्षपदही मिळालं. पण ना अध्यक्षपद ना उपाध्यक्षपद गेल्या काही वर्षामध्ये, म्हणजे जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडतंय गेल्या काही वर्षात की शिवसेना सत्तेमध्ये नाहीये. तेल तूप दोन्ही गेलं तुमचं. मग तुमचं तेलही गेलं, तुपही गेलं, अशी अवस्था. तेल आणि तुपाची इच्छा करणारा शिवसैनिक आमच्याकडे एकनाथ शिंदे साहेबाकडे नाही आहे. जे आहे ते लढणारे युद्ध आहे आणि धनुष्य बाण आहे. एकदा निघाला बाण काही ना काही ताण काढूनच फाडूनच निघतो बाहेर. इतका सोपा नाही आहे ताण. राज्याच्या राजकारणात फाडून निघणार, काही ना काही तर होणारच. आता सुरुवात तर संभाजीनगर मधून झालेली आहे, औरंगाबाद मधून. याचे परिणाम राज्यामध्ये कुठून तरी दिसेल तुम्हाला. शेवटी असं नाही आहे, आमच्या नेत्यांनीही जे काही बलिदान दिलं, जे काही उठाव केला, जे काही सत्तांतर केलं, त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा एकनाथ शिंदे साहेबाचा आहे. हे जे 2.5 वर्षामध्ये घेतलेले निर्णय पहा तुम्ही, असे ऐतिहासिक क्रांतिकारी निर्णय घेतले का त्या निर्णयामुळं सरकार निवडून आला. आणि सरकार निवडून आल्यानंतर अशा पद्धतीने आमचाच मित्रपक्ष, आमचा मोठा भाऊ छोटा भावाला कापत असेल तर मग त्याला नाही इलाज आहे. राज्याच्या राजकारणात त्याचे परिणाम जाणवते म्हणजे हे सगळं प्रश्नच नाही. आता हे पहा, युतीवर परिणाम होतो. हे आम्ही इथून आमचा पूर्ण चर्चा आमच्या वरिष्ठाशी करणार. आमचे वरिष्ठ याच्यामध्ये अंतिम निर्णय घेतील. शेवटी आम्हाला वाऱ्यावर सोडणार का? हे संभाजीनगर हे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आणि आताही तुम्ही पहा, आमचे सदस्य ज्या पद्धतीने हे राजकारणाच्या खेळी खेळल्या गेल्या यावेळेस, त्याच्यामुळं ही परिस्थिती निर्माण झाली ना, तर परिस्थितीचं निर्माणच होणार नव्हतं. एक प्रश्न, तुम्ही आता हे सगळं केलंय, जिल्ह्यापुरतच राजकारणाचा विचार केला, तुम्ही महापौरपद सोडून देणार का? मग आता प्रश्नच नाही. आमच्या नेत्यांनी सांगितलं, आम्हाला काही सांगितलं का विधानसभा, ऐका तुम्ही ऐका ना, आमच्या नेत्यांनी सांगितलं का विधानसभा सदस्य पदाचा राजीनामा द्या तरी देणार. हे तर अंतिम आदेश पक्षाचा निर्णय. पुन्हा विचारतो, बोला ना साहेब, बोला. आणि आमचे उपमहापौर जी बी सक्षम राजकारणी आहे, त्यांना जिल्हा प्रमुख आहे. पहिले त्यांच्याकडं पक्ष आहे, नंतर पद आहे. आणि पदासाठी राजकारण प्रत्येकाला सभागृह चालवावं लागतं, सभागृह चालवावं लागतं. महापालिका बी असली तर त्या ठिकाणची एकंदरीत परिस्थिती पाहिली तर शिवसेनेशिवाय ही संभाजीनगर जिल्हा औरंगाबादची महापालिका चालवणं इतकं सोपं नाही आहे. तुम्ही पत्रकार महोदय, तुम्हाला सर्व माहिती आहे. असं काही नाही तुमचं सगळं काही लपलेलं आहे. आमचं याचं विलन कोण?
गळा कापण्यामध्ये विलन कोण आहे? मला वाटतं जिल्ह्याच्या कोणत्या पुढारी असेल. नाव सांगा ना. नाही, नाव सांगे मला माहीत नाही, माहिती आलीच मी जरूर सांगेल. परंतु मला वाटतं की जिल्हा लेवलवर आणि प्रांत अध्यक्षांना याची माहिती होती. आता यांना माहिती असेल, या दोघांना आमच्या यांना विचारा. एक फक्त अखेरचा प्रश्न विचारतो हा, विचारा. की तुम्ही उद्धव ठाकरे गटासोबत जाणार होते की नाही, हो की नाही, सुरू होतं काय? मला माझ्या माहितीप्रमाणे तर उद्धव साहेबांचे पहिले 6 लोक घेऊन 5 दिवस सोनोने नावाचे व्यक्ती आणि अजून एक व्यक्ती होतं, हे 6 लोक घेऊन गेले. 4 दिवस बाहेर राहिले, त्यांनी सुरुवात केली. आम्हाला नेण्याची गरज काय होती? हे पहा, आपल्या दोघांचे पाहिलेत 48 लोक आमच्या सोबत आहे. मग युती आहे, महायुती आहे, काय कोणती अजून कोणती युती आहे, सर्व आहे. पण कागदावरची असेल तर मग त्याच्याबद्दल हे खेळ, तिथे आम्हाला धोका बसला. आणि या धोक्याचे कारण आम्ही आमच्या नेत्याशी चर्चा करू आणि आमचे नेते त्याच्यामध्ये अंतिम निर्णय घेतील. बरं, शेवटच्या क्षणाची एक गोष्ट आहे. बनोटीच्या ज्या जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत त्या तर ते 10-12 दिवसच गायब होत्या ना. त्या तर शेवटच्या क्षणाला पहिल्या दिवसापासून उचलल्या गेल्या. तर हे पण भारतीय जनता पार्टीनेच केलं ना. आम्ही काही सुरुवात केलेलीच नव्हती. सुरुवात त्यांनी केलेली आहे. सुरुवात त्यांच्याकडनं झालेली आहे. अरे, एक काँग्रेसचा सदस्य त्यांनी प्रवेश करून घेतला. मग याची तयारी कोणाची, आमची होती की त्यांची होती? नव्हतीच ना. रात्री तुमचे काही उद्धव ठाकरेंचे सदस्य एकनाथ शिंदेना रात्री ठाण्यामध्ये भेटले? मुळीच नाही. मला तर माहिती नाही, मुळीच नाही. हे बा, माहित असतं तर मी बोललो असतो ना. आमचे शिवसेनेचे फक्त एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही भेटलो आणि जगजाहीर भेटलो. हा, तुम्ही आता सांगतो या सगळ्यात तुम्ही लक्ष घालून होते. काही उद्धव ठाकरे गटाच्या लोकांचा तुमच्याशी संपर्क झाला होता? ते बघा, उभाट्याच्या कुठल्याही जिल्हा परिषद सदस्याशी आमचा संपर्क नव्हता. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने त्यांच्याशी संपर्क केला. पण या ठिकाणी अधिवेशन चालू आहे आणि अधिवेशन काळात आम्ही अतुलजी सावेसाहेब यांच्या कॅबिनला बोरणारे सर, वैजापूरचे आमचे आमदार सहकारी असतील, संजनाताई जाधव असतील, प्रशांत बमसाहेब असतील, यांच्या समेत आमची या ठिकाणी बैठक झाली. या ठिकाणी अध्यक्षपद ज्याच्याकडे असेल त्याला शिक्षण, महिला बाल किंवा सामाजिक न्याय हे दिलं जाईल. उपाध्यक्ष बांधकाम, महिला बाल कल्याण किंवा समाज कल्याण, असे 3 खाते त्या ठिकाणी आम्ही लिहून घेतले. महायुतीची आमची बैठक झाली आणि ही बैठक झाल्यानंतर त्यांनी सांगितलं आम्ही आमच्या मुख्यमंत्री साहेबांच्या कानावर घालतो. आम्ही सांगितलं आमचे नेते, या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या कानावर आम्ही हे घालतो. आमची जिल्हा स्तरावर ही बैठक झाली आणि या ठिकाणी असं पार पडलं. पण त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी या ठिकाणी आमचे नेते शिंदे साहेबांना आणि या ठिकाणी उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेबांना त्या ठिकाणी शब्द दिला होता का जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर या ठिकाणचा अध्यक्ष हा शिवसेनेचा असेल. त्यांनी त्या ठिकाणी शब्द दिला आणि आज आपण जवळपास 10 ते 12पर्यंत या ठिकाणी नॉमिनेशन घेण्याचा वेळ होता. त्या ठिकाणी आपण 11:15पर्यंत वाट बघितली. रवींद्र चव्हाण साहेबांना त्या ठिकाणी उदय सामंत साहेबांना सांगितलं की आम्ही तुम्हाला फोन करतो, त्या ठिकाणी सांगतो. आम्ही तोपर्यंत नॉमिनेशन फॉर्मसुद्धा घेतला नाही, कारण की आम्ही युतीचा धर्म पाळणारे लोक आहोत. या ठिकाणी जवळपास 12 वाजता त्या ठिकाणी उदय सामंत साहेबांना फोन केला. त्यांनी आपली दिशाभूल केली असं आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं. आपल्याला दिलेला शब्द हा रवींद्र चव्हाण साहेब असतील किंवा अतुल साहेब सावेसाहेब असतील यांनी तो शब्द पाळला नाही. असं आल्यानंतर त्या ठिकाणी जर आज आम्ही फॉर्म भरला असता तर त्या ठिकाणी निश्चित शिवसेनेचा जिल्हा परिषद अध्यक्ष आज छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवरती विराजमान झाला असता, कारण की शिवसेनेची ताकद आहे ही दाखवून दिली असती. पण त्या ठिकाणी आम्ही युती धर्म पाळणारे लोक आहोत, आमच्या नेत्याचा आदेश पाळणार आहोत. पण या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महायुतीमध्ये जे आज प्रकार केला हा महायुतीला पोषक प्रकार नाही आहे. या ठिकाणी आम्ही ठरवलं, या ठिकाणी सत्तार साहेब असतील, बोरणे सर असतील, संजनाताई जाधव असतील, खासदार भुमरे साहेब असतील, आमचे जिल्हा प्रमुख असतील, उपमहापौर असतील, त्या ठिकाणी आम्ही ठरवलं की आपल्याला मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवणे जर आपली त्या ठिकाणी दिशाभूल झाली असेल. असं आहे की हा शिवसेनेमधल्या अंतर्गत राजकारणाचा फटका बसलाय. नाही, शिवसेनेच्या पालकमंत्री वेगळे, तुम्ही वेगळे, सगळं खरं तर हे पालकमंत्र्यांनी बघायला पाहिजे होतं. त्यांचा सहभागच पालकमंत्री नाहीये. दिसत नाही, त्यांचा कुठेच सहभाग नाहीये. दिसत. या ठिकाणी आम्ही शिवसेनेचे आमचे पक्षनिरीक्षक पारकर साहेब हे कोऑर्डिनेटर होते. या ठिकाणी आमचे शिवसेनेचे जेवढे उमेदवार आहे, जेवढे जिल्हा परिषद नवनिर्वाचित सदस्य आम्ही एका छताखाली सोबत होतो आणि या ठिकाणी आपल्या समेत या ठिकाणी एका छताखाली उपस्थित. पालकमंत्री कुठे आहे? पालकमंत्री साहेब अधिवेशन चालू आहे ना. अतुल सावे असं म्हणाले की यांच्याकडे उपमहापौर पदासाठी काही नव्हतं महानगरपालिकेत, तरी आम्ही उपमहापौर पद दिलं आणि आज ते आम्हाला विरोध करतात. आम्ही एक लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाचा महायुतीचे 2 पदं मेन आहे.
एक आहे महापालिका, दुसरी आहे जिल्हा परिषद. महापालिका त्यांच्याकडे आहे, जिल्हा परिषद त्यांनी आमच्याकडे द्यावी अशा पद्धतीने आमची मागणी होती. ती मागणी त्यांनी तत्वता मान्य केली आणि मान्य केल्यानंतर हे धोका झाला, म्हणून तर आम्हाला त्याचा राग आला. बाकी काय, आणि या शेवटी शब्दाचाच खेळ असतो. 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी रवींद्र चव्हाण साहेब सांगत होते का तुमचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष तुमचा बॉस होता आणि वेळेवरती त्यांनी आणि शब्द मोक्यावर बदलला. ते फॉर्म म्हणजे 11:30ची गोष्ट आहे. सीएम साहेबांशी, उदय सामंत साहेबांशी बोलणं झालं की बाबा आम्ही फॉर्म विड्रॉल करतोय आणि म्हणून आम्ही शेवटपर्यंत या स्थितीत होतो. या ठिकाणी जो काही विश्वासघात झालेला आहे तो त्यांच्याकडनं झालेला आहे. त्यांचं जे सत्तापिपासून जे राजकारण चाललं आहे त्याला हा त्रास झालेला आहे आम्हाला. आणि आम्ही कायम हिंदुत्व आणि विकास हा आमचा अजेंडा असेल आणि सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब जे मार्गक्रमण पुढे देते त्यावर वाटचाल करणारे आम्ही आहोत. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून शहराला ओळखलं जातं. पालिकेमधून तुम्ही हद्दपार झालेला आहात, बरोबर. जिल्हा परिषदेमधून देखील हद्दपार झालेला आहात. बरोबर. यातनं काही शिकणार आहात का? याच्यामध्ये शिकण्यासाठी तर फार आहे. हे आमच्या पाये आम्हीच तोडले म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली, नाही तर ही परिस्थिती आली असती का? कोणाची सपोर्टची गरज नव्हती आम्हाला. या जबाबदाऱ्या पार पाडताना आमच्या जबाबदाऱ्या, मी मंत्री आहे, मी कशी जबाबदारी पार पाडावी, मी आमदार आहे, यांनी काय पाळावी, यांनी काय पाळावी, हे जिल्हा प्रमुख पहिला आहे, नंतर उपमहापौर आहे. आमच्या तुम्ही जे पहिले सांगितलं त्याच्यामधला पहिला कारण तर तो आहेच. नाही तर आमची ही दुर्दशा, ही अवस्था जिल्ह्यामध्ये व्हावी शिवसेनेची, हे तुम्हाला तरी अपेक्षित आहे का? जाऊ दे आमचा. तुम्ही पत्रकार आहे, तुम्ही पत्रकार साहेब तुम्ही पत्रकार आहे, तुम्ही सर्व अँगल बघतात. ही जी परिस्थिती निर्माण झाली याला मोठ्या प्रमाणावर आमच्या काही रणनीती चुकली, काही राजनीती चुकली, काही पक्षाच्या मधल्या लोकांचा एकमेकाचा समन्वय साधण्यामध्ये कमी पडलो, तर ही वेळ आली. 100 मताने, कोणी 50 मताने, काही 1 मताने. तुम्ही असे पहा, असे जे पडलेले 12 सीट आहे ते 12 इकडे आले असते तर आम्हाला गरज पडली असती का? हे ह्या ठिकाणी आम्ही चुकलेलो आहे. आम्ही त्याची दुरुस्ती पुढच्या भविष्यामध्ये. तुमच्यातलं विलन कोण आहे मग तेवढं एक सांगून द्या. आता त्यांच्यातलं सोडून द्या, बरं, पालकमंत्री त्यांच्यातला तेच तुमच्यातलं विलन कोण आहे? मी नव्हतो ना याच्यामध्ये, यांना माहिती तुम्ही आहे, यांना नव्हते, माहिती. ते तुम्ही सांगा मग. पत्रकारांनी ठरवावा. तुम्ही आपण तुमच्याकडे एक लक्षात घ्या, तुम्ही भिंतीच्या पुढचं बी बघतात, भिंतीच्या बाहेरचं बी बघतात. आम्हाला आमच्यासारखेच लोक दिसतात. परंतु मी तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो का आम्ही याच्यामध्ये, मी माझा स्वतःचा सहभाग नव्हता म्हणून मला जास्त माहीत नाही. आणि तुम्हाला सर्वांना माहीत होती काही परिस्थिती तुमच्याकडून मी लपवलेली नाही. या ठिकाणी आपण युतीमध्ये लढतो. आता फुलंब्रीमध्ये पंचायत समिती आमचं शिवसेनेचा, त्या ठिकाणी आमची महिला भगिनी कोलतेताई, तिला भारतीय जनता पार्टीने निकाल लागल्याबरोबर पळून नेलं. बोलून आलेली महिला भगिनी पहिले बरं तुम्हीच सांगा. आता मी पत्रकार आहे, तुम्ही नेते समजा, हे सांगा तुम्ही की पहिले सुरुवातीला निवडणुकीच्या या जिल्हा परिषद अध्यक्षाच्या प्रक्रियेमध्ये पहिले सुरुवात शिवसेनेने केली का भाजपने केली? तुम्हालाच माहिती आहे. नाही, असं नाही. याचा अर्थ तुम्ही सत्य बोलायला घाबरू लागले. आम्हाला का सत्य बोलावं? सत्य तुम्ही राजकारणी, नाही, तुम्हाला सर्व हे नाही साहेब, तुम्ही त्याचं उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे. आपण आम्हाला आम्ही जसं काय ऐकलं ते सांगतो. आम्ही असं बरं, बोला. ऐकलं की 2 शिवसेना एकत्र येणार होत्या, भाजपला त्याची कुणकुण लागली म्हणून त्यांनी तुमची खेळी उलटवून लावली. साहेब पहिले एवढंच आम्हाला कळलं. अरे ऐका ना दादा, निवडणूक झाल्या नाही हे या अरे कमालच झाली तुमची. आता तुमचीच कमाल झाली. आता अरे पहिले लक्षात घ्या का ही निवडणूक झाल्या उचलणं की सुरू केलं त्याने, निवडणूक झाल्या प्रवेश दे ना. पण असं आहे की तुम्हीच तर कमालच झाली ना आता. याच्यामध्ये असं आहे की धोकेबाजावर तुमचा विश्वास जास्त आहे आमच्याकडे. क्या बात आहे. याला उत्तर तुम्हीच दिलं. संपलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.